तुला येळा दिला आणि मी काय नाही कापू आता घास. मी काय नाही कापू. तुम्ही दाताने कापा. दातानी. अरे तू पोरगी का भूत भूत दे ना मला कापू दे ना पटापटा. नाही का नाही नहीं दे इकडे मी मला कापू दे घास. नाही तू जा बरं घरी. नाही नुसता टाइमपास करीत राव तू. नाही बुट्या तुला कापायची का घास. हा कशाने कापी तू दातानी. हात दुखतोय. अगं बाई तुमचा हात दुखतोय. बाप नाही तुझं. नाही दुखत मग तुझ्या दाताने कापतोय दातले वाखेत. हा औ औ कशाने कापायचं मग. त्या दिवशी गेलो जत्रेला मी श्रीगोंद्याला. जत्रेला गेल्यावर मेवण्याचा आग्रह दाजी घ्या थोडी दाजी घ्या थोडी. आगे बोल नहीं पता बता भाई 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 मेरा भाई आता मी काय लाजत लाजत म्हणणार नको बा नको बा. मग त्याने आग्रह दिला सोडून. मग आणि मग त्याने आग्रह सोडल्याच्या आईला मला नाही ना मग. गजब बेइज्जती है. सारे मक्का पाणी सुटला असेल. टिप टिप खाली सारे पाहुणे झाले टांगाटन मलाच नाही. काय करावं. गेलो गावात एकटाच गेलो गावात बा. गावात गेलो आणि मग मस्त मारली 60 रुपयाची. ती कोणची देशी मधून ते गोवाजीन गोवाजीन मारली. कुठे येता येत त्याला फोन म्हणलं न्यायला हे गावात म्हणला मी टंगाट झालोय. नहीं नहीं जो तकलीफ देनी थी आप दे चुके, अब दोबारा के और तकलीफ मत दो, बाकी जो तकलीफ है वो हम सह लेंगे. आला न्यायला म्हणलं दादी आता तुम्हाला घरी नेऊन काय फायदा नाही म्हणला. तुम्हाला गावातच म्हणलं आज स्टँडला 2-3 राग आणून घेतो एसटी स्टँडलाच झोपा. तिकडे झोपली मी स्टँडला शिरगंदीच्या. सकाळच्या पारी उठलो तसंच एसटीत बसलो ना आलो बा उतरलो. गजब बेइज्जती है. अवघड गमत झाली. त्यामुळे ना दारू प्यायची नसती दारू चांगली नसती बरं का. बरं तुम्हाला कोणची प्यायची. आम्हाला दारू नाही पाहिजे आम्हाला स्टिंग प्यायची. मला स्टिंग तुम्ही स्टिंग प्या फक्त काही दिवसांनी स्टिंग पिऊ पिऊ टिंग नका. तू समझा. हाँ नहीं तू समझा नहीं. बरं का स्टिंग पिऊ टिंग होऊन नका पडू. आता ज्यांना स्टिंग करा. अरे हे काय म्हणतात ना डॉक्टरचं पोरग डॉक्टर होतं पोलिसांचं पोरग पोलीस होतं मास्तरचं मास्तर होतं एवढ्याची एवढी कर तुम्ही दारू नाही त्याला. हा नाही नाही मला थोडं औषध टाकलं मी बी कना करायचं नाही. मला काय रोग आला. डिप्रेशन. तुला चालत लागतं औषध मला बी चालत चाललाय बारीक हळू 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 तिथं काय झालं बाजार औषध कुठून आलं तुला. बाजार मग काय करायचंय माने तर चाललं पाहिजे बघा बघा. आपल्याकडे भांडवल कमी त्यामुळे 20 रुपयाची 25 रुपयाची ते रस्ते का आज बघ साखरेचं पिशीत देतात बांधून. आज बघ काय हा 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 असलं मग आयला पुढं पुढं चपाचं लागायचं नाही. ते कांदा उपशील नाही आपण दगड काढायला खाली जोर जोर से बोल के लोगों को बता दे. ती दगड टाकायला बसली. हा ना तसली तसली तुटली जरा नुसतं पाणी टाकायचं वरायची पाणी टाकायचं वरायची. कांदा राहते माणूस खाली दंड उपटाय लागलाय कांदा अवघड गंमत आहे आता सागरचे. अवघड कर्जत मारली सगळी पहिल्यापासून सवय लावून ठेवली मला. आता मला आहेत का पैसे घ्यायला आला का नाही 20 रुपये आता मी तर आता 20 रुपये फुगा द्यावा लागेल. आता फार फुगावा आणून गंमत झाली. काय बेचारे गावात नाही आलं तिथे आपल्याला. नाही सगळी जखमारी केली ते सरकारने फार ते अशी दारू होती 100 रुपये भेटायची ना लावले 30. बेटी चोद के तारे पिछवाड़े में तो धो लिकट जाएगा. कभी बहम पाल रहे हो बेटा. रुपये आता सगळे माणसं आपल्या व्यक्ती भेटेल पुढे परत विकची खरं काय काहीच नाही. आता काही गेले एक दिवस असंच झालं. मला सांगितलं मी तुझ्या बाहेर मारायची होती
मला दिलं गोटीने 200 रुपये. म्हणला दारू घेऊन ये म्हणला. मेथी मारायची भाजी. म्हणलं का बरं? म्हणला भाजी जरा सुकली जरा तरतरीत होईल. उचल उचलन म्हणला भाजी. आणि तो तीच मारली खाय म्हणला सांगतो मी मारली का तर वतन. आणि पंपात नुसती बाटली सगळी टाकली. पाणीच मारलं हा. पिऊन तो औषध आणखी म्हणतात भाजी का वाढायला भाजी का वाढायला. मला कधीतरी दिसती भाजीला दिसायला. बरोबर यांनी बरोबर डाऊट घातला. म्हणजे तू आता नाही ना मारली म्हणला. आपण नाही तो नाही मारलं नाही तो मारली पण पाणीच मारलं वर मी नुसती वाटली सर. तो साला बहुत नीच आदमी रे. शाबास याला भाग्य कसा असं करते की मी नको मी आता तू म्हणतो तशी गंमत झालं बाबा. अवघड गंमत तू पैशाने झालं सर. त्याला पावसाने काशी केली बा. काय करावं काय द्यायला. कांद्याला बाजार नाही. अवघड गंमत आहे. काय बाबा काय राहता सापडली. मग इकडे कांदा तो वापणार आहे काय. कशी काय बघत हे अंगावानी. काय सापडलं वर आलंय आभाळाचं नको हारणं काय बाटक्या कांदा काढाय गजब बेइज्जती है. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. साला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहा है. चिकटला बुट्टी काय म्हणते. आंब्याची झाड नसतेस. ते नारळाची गाडी. हा रुद्र खालची राहिले ना मला तुझ्या खालचे कांदे. दिदीचा नसता टाइम पास आपल्या. दिदी नसते सकाळी धरून म्हणली मी येते कांदा काढायला. कांदा काढेल आणि काहीच व्हायला. अरे ये सब उन लोगों का दिखावा है दिखावा हमें फंसाने के लिए. ये उन लोगों की एक नई चाल है ताकि हम कोई गलत कदम उठाएं और वो लोग हमें रंगे हाथ पकड़